सो तुम्ही कोणत्या इयरचे स्टुडंट आहात इंजिनिअरिंग? मी लास्ट लास्ट इयर मेकॅनिकल. इयर माझं नाव यश कांबळे. सो आता तू फायनल इयरला, जेव्हा तू फर्स्ट इयरला जेव्हा तिकडून तुझ्या मूळ गावावरून इकडे आला होता, शिफ्ट झाला होता इंजिनिअरिंगसाठी पुण्यात, सो तेव्हा कसं वाटलं होतं? आणि तुम्ही जेव्हा गावाकडून इकडे शिफ्ट होता तेव्हा घरचे अपेक्षा असतातच, पण गावाच्या पण अपेक्षा असतात तुमच्याकडून. हॉस्टेलची लाईफ मध्ये बाई सॉर्टेड होती हॉस्टेलची लाईफ, ते आम्हाला रूमवर आल्यानंतर कळालेलं. कारण हॉस्टेलमध्ये कसं की बाई वीक मध्ये साफसफाई व्हायची 2 टाइम, सगळं टाइम टू टाइम मॅनेज व्हायचं. हॉस्टेलला असं होतं की आमचा 9चा इन टाइम असायचा. आम्ही सर्वच भेटायचो, म्हणजे नाही का डॉट 9ला मिळायचो. आता इकडे असं होते कोणी भेटत नाही, काही नाही असं. सो प्रत्येक जण बोलतो की जो इंजिनियर आहे तो बोलतो की इंजिनिअरिंगचा सिलेबस फक्त अभ्यास शिकवत नाही, तर आयुष्याचे धडे पण शिकवतो. तर असे कोणते शिकवण आहेत किंवा असे कोणते धडे आहेत तुला इंजिनिअरिंग शिकवतो? जो आत्ताचा सिलेबस आहे ना, नक्की उपयोगाचा आहे, पण ज्या पद्धतीने त्याला शिकवलं जात आहे ना, ती पद्धत कदाचित चुकीची आहे, जे की कम्प्लीट प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे सिलेबसचं. आत्ता पण न्यूरल नेटवर्कवरती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आहे. आमच्या कॉलेजमधले इव्हेंट तर पूर्ण पुण्यामध्ये फेमस आहेत. इव्हेंट म्हणजे आमच्या डोक्यात कोणती दुसरी गोष्ट येतच नाही. इव्हेंट पहिलं इव्हेंट होते, बाकीचं मग नंतर बघू पुढचं पुढे. आणि ते प्रत्येक वेळेस असं झालं की इव्हेंट झाल्यानंतर झालेत मॅनेज गोष्ट, त्यामुळे आता कॉन्फिडन्स की होऊन जातं मॅनेज, होऊन जातो अभ्यास सुद्धा, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तर आता सगळ्यात आवडतं, तुम्हाला पण हा प्रश्न आवडेल की इंजिनिअरिंग मध्ये एक कट्टर किंवा कट्टर मित्र असणे किती इम्पॉर्टंट आहे? हेच आमच्यासारखे जे कोणाला दिसत नाही कधी. जर कट्टर मित्र असला तर मला वाटते तुम्ही जे पहिला क्वेश्चन विचारलं तर डिप्रेशन येणार नाही. आणि डिप्रेशन आलं तरी कट्टर मित्र असेल तर ऍडजस्ट होऊन जाईल, मला असं वाटतं. बरोबर. इंजिनिअरिंग लाईफ मध्ये म्हणजे तर अभ्यास नसते की खूप काही गोष्टी असते. लफडी बफडी नसली तर इंजिनिअरिंग लाईफच नाही जगतात. मला तर वाटतं 4 वर्ष मित्रावरच जातात. हा, मित्र कसं असतं ना, मित्र तुम्हाला एकतर खूप चांगला माणूसही बनवू शकतो या खूप वाईटही माणूस बनवू शकतो. ते तुमच्यावर आहे की तुम्ही आपले मित्र चांगले ठरवावे. तुमचं सर्कल चांगलं असलं तर तुमचं सगळं गोष्टी तुम्ही बघणार की यार माझे फ्रेंड चांगले तर मला एन्जॉयमेंटही होत आहे, अकॅडमीज बी बघतं आणि बाकी सगळी गोष्टी बघतं. पण तुमचे वाईट मित्र असले मग ते वाईट सवय लागतात, ते लागतात. कारण एक कट्टर मित्र असणं गरजेचंच पडते. तुम्ही सिंगल असूनही या अलोन असूनही इंजिनिअरिंग लाईफ जगूच नाही शकत. हा, मग त्याच मित्रांशिवाय मजा नाही. आहे का तुझा? आहेत ना. कट्टर मित्र तर लागतातच, त्याच्याशिवाय मजा येणारच नाही. मग इंजिनिअरिंग लाईफ बोर आहे जर तुमचे कट्टर मित्र नाही आहेत तर. तो मित्र आपल्याला रस्ता दाखवतो की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. बट तू सगळ्यात महत्वाचा बोलला की 2 टाईपचे मित्र असतात बरं का. नाहीतर मैत्री म्हटलं की आता ते दुसरीकडेच वळण घेत चाललंय. तर मित्र असणं गरजेचं काय, म्हणजे तो तुम्हाला कधी पण हेल्प करतो, कारण की तुम्ही फॅमिलीचा लई लांब असतो. आणि मग जरी तुम्हाला कुठली हेल्प लागलेली तर तो तुमच्या मदतीला सामोर येतो, कारण की इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला खूप टाईपचे मित्र भेटतात. हे तुमच्यावर डिपेंड आहे हा, की तुम्ही कोणता चूज करतो. हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुमचं कोण नसेल. पहिली गोष्ट तर प्रत्येक इव्हेंटमध्ये जेव्हा रात्री चाय सुट्ट्या मारायला जायचं असतं तेव्हा हे तुम्हाला गोष्ट कळेल, जेव्हा कोणी नसतं. बाकी हेच म्हणेल की जेव्हा वेळ येते ना तेव्हा ही सगळ्या गोष्टी कळत असतात, किती गरजेचं आहे, का बरं गरजेचं आहे. आणि जेव्हा ज्यांच्याकडे असलं त्यांना याचं महत्त्व कळणार नाही लवकरच, जोपर्यंत सिच्युएशन येत नाही. आता माझे झाले, माझ्या गर्लफ्रेंडचे माझे ऍक्सिडेंट झाले, त्यावेळेस कोणी किती मदत केली यावरनं कळतं की किती गरजेचं असतं मित्र. प्रत्येक वेळेस मदतीला येतो, जुगाड करतो. एक कॉलला की एका कॉलवर उभा राहतो, यासाठी मित्र जरुरी आहे. आणि कोणत्या आयुष्याच्या दुःखी काळात तो उभा राहतो, त्यामुळे मित्र तर जरुरी आहे. इंजिनिअरिंग लाईफचे मित्र आखरीपर्यंत टिकतात. 10वी-12वीचे टिकता का माहिती नाही, पण इंजिनिअरिंगचे टिकतात एवढं समजलंय. मित्राबद्दलचे खूप किस्से येतं, कारण मला वाटते मी आता घरी न सांगता इकडे बाईक घेतलेली, असं मित्र एकूण जाडजुगाड करून असं म्हणजे रूममेट न मी 5,000 देतो, मी 6,000 देतो, असं करून घेतलेली, म्हणजे 4-5 जणांकडून, म्हणजे माझे रूममेट तितके. हा, परत असे भरपूर किस्से. आता आम्ही 3 मित्र आहे, आम्ही मिसळ खायला 53 किलोमीटर जाता. आणि मला वाटतं हे फक्त मित्रच करू शकता. म्हणजे कसं पैसे जरी नसले तिघांपैकी, अकाउंटला बॅलन्स 23, एकाच्या 18 असं, तरी पण इतक्याला पैसे कोण भरेल, पैसे कोण करेल, 53 किलोमीटरतून भांडण करतोय आम्ही दोघं. पैसे तू भरेल, पैसे मी भरेल. पावसात जातोय, पाऊस लागतोय, गाडी पडते, गड्ड्यात जाते, तरी पण चाललोय आम्ही मिसळ खाण्यासाठी फक्त. आणि एवढा कॉन्फिडन्स आहे की खिशात पैसा नाही तरी मिसळ खायची, आणि ते पण 53 किलोमीटर जाऊन. पुण्याचं आम्ही जवळपास 7 डिस्ट्रिक्ट लागलं होतं. हे पुणे संपून आम्ही 3 जण गेलतो पार पावसात.
आणि एक किस्सा असा आहे की आम्ही तिघ जण म्हणजे खूप पाऊस चालू होता, आम्हाला जेजुरीला जायचं होतं. बोबदेव घाटाच्या तिथं खूप पाऊस लागला आम्हाला, म्हणजे 7 तिथंच वाजली, तरी पण आम्ही जेजुरीला गेले इतक्या पावसात. आणि आम्हाला गाडीवरच गेले आम्ही ट्रिपल सीट परत, आणि रात्री यायला आम्हाला 2-3 तरी वाजली पावसात. इतकं थंडी, कपडे बिपडे भिजले होते आम्ही. मला वाटतं की कोणतंच टेन्शनच नाही, जर मित्र सोबत असेल तर काही कसलाही चाळा असू दे आपण करतोच. खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ठीक आहे, हॉस्टेलाइट्स म्हणून आम्ही घरापासून दूर राहतो, तर इथे खूप इम्पॉर्टंट वाटते मला मित्र असणं, कारण त्याशिवाय आपण एकटंच राहू, म्हणजे कठीण आहे ते खूप जास्ती. आणि जर कट्टर म्हणाल तर मला असं वाटते की टिकणारे टिकतात, नाही टिकणारे नाही टिकतात, असं वाटते मला. बाकी तर काही नाही, मला फक्त एवढं वाटते की तुम्ही दुःखामध्ये जवळ आलेले तेच माझे मित्र राहणार. सुखात काय माझे सर्व सोबत आहे, तुम्ही दुःखात असेल तर बस तेच माझ्यासाठी राहील. आता कोण राहते कोण नाही हे माहित नाही. कारण की पहिली गोष्ट इथे सगळे घरच्यांपासून दूर राहतात. हा, आणि दूर असतात तरी इथे मित्र, सगळं काही जे मित्रच असतो. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मित्राशिवाय कोणतंच काम होत नाही. म्हणजे दिवसभर कॉलेज असेल, इकडे तिकडे फिरणं असेल, रात्रीचं फिरणं असेल, कधी न होणारे गोवा प्लॅन असतील, या सगळ्या गोष्टींसाठी मित्रच लागतो. किस्से तशी खूप आहे. पहिले तर ठीक आहे, सेकंड इयर पासून स्टार्ट करतो. फर्स्ट इयर तर ऑनलाईन गेलं. सेकंड इयरला माझा कोकणकडे ऍक्सिडेंट झाला स्कूटीवरनं. तेव्हा माझ्या मित्रांना सांभाळून घेतलं मला. पार सिटी स्कॅन पर्यंत गोष्टी केलेली, घरी माहित नाही आणखी. सगळं मित्रांना जेव घातलेलं, सांभाळलेलं, एवढं सगळं केलं. त्यामध्ये खूप काळ आलं. नंतर आणखी एक असा किस्सा होता का, मी रात्री निघून गेलो होतो तामिनी घाटासाठी. असंच निघालो, भूत पाहायचे म्हणून. तामिनी घाटचं ते एक आहे, तिथे भूत असतं म्हणून. रात्री निघालो, रात्री 10 की 11 वाजलेले. सगळीकडे धुकं, काहीच दिसत नाहीये, चाललंय फक्त. कॉन्फिडन्स कोणावर नाही, फक्त एवढे सगळे मित्र आहे ना सोबत, बस निघून गेलो. रात्री गेलो, पेट्रोल पंपवर झोपलो एका तामिनी घाटच्या पुढे. मच्छर चावताय, रात्री तिकडे काढली. मग सकाळी ते समोर एक वॉटरफॉल आहे तामिनी घाटच्या पुढे, तिकडे गेलो. नंतर येतोय वापस, झोपतोय गाडीवर, आलो. सर्व माहित नाही कसं झालं, ऑटोमॅटिक सगळं काही पार पडलं. नंतर काल आपण काय करून बसतो, रात्री काय होऊ शकत होतं आमच्यासोबत. एखादा घाटाखाली उतरला असतं गाडी, काय झालं असतं काय नाही, पेट्रोल नव्हतं गाडीमध्ये. हे सगळं मित्र सोबत असले की आपण अशा चाळी करतोच, काही करतो, आपल्याला ती भीतीच वाटत नाही. त्यामुळे म्हणतो की या गोष्टी, हे असे मित्र हे शिकून जातात की तुम्ही कोणत्याही देशात टाकून द्या, तिथलची भाषा माहिती नसो, काही असो, तिथून बाहेर कसं यायचं हे इंजिनिअरिंग शिकून देईल तुम्हाला, हे इंजिनिअरिंगचे मित्र शिकून देईल तुम्हाला. म्हणतात की मुलांची मैत्री खूप कट्टर राहते. मुलं खूप असे एकदम भाईचारा वगैरे त्यांचा राहतो. पण असं नाही की मुलींमध्ये पण नाही राहत, मुलींमध्ये पण खूप छान मैत्री राहते, जर तशा मैत्रिणी असेल तरच. अशा खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्यात की नाही फक्त मतलबासाठी वगैरे, पण काही अशा पण भेटल्यात की हा तू एक कॉल कर, मी आहे तुझ्यासाठी, हा तू बोलव, मी येणार तुझ्यासाठी. खूप खूप चांगल्या मैत्रिणी पण असतात, फक्त टिकवणारे आपण पाहिजे. सो माझा दुसरा प्रश्न असा आहे की इंजिनिअरिंग मध्ये अशा कोणते डिस्ट्रॅक्शन्स आहेत? तर आम्ही पोरी तर म्हणू शकत नाही, कारण मेकॅनिकल मध्ये पोरी आहेत ते. हे सगळ्यात महत्वाचं. हा, ते महत्वाचं दुःख आहे आम्हाला. आणि डिस्ट्रॅक्शन म्हणजे हेच नशा वगैरे, दारू वगैरे, म्हणजे ते डिस्ट्रॅक्शनच झालंय ना की बाबा नाही करायला पाहिजे. त्यामुळे मग भरपूर गोष्टी खतम होतात, लॉस होता आपला. त्यामुळे ते डिस्ट्रॅक्शन आहे माझ्यासाठी. मला असं वाटतं फ्रेंड्स चांगले असले तर नाही होणार, पण मला असं वाटतं की डिस्ट्रॅक्शन्स म्हटलं तर असं कुठल्या एका गोष्टीत नाही राहावं. म्हणजे समजा आता अभ्यासातच राहिलं तर मग दुसरं काहीच होणार नाही. तर माझं मत त्याला डिस्ट्रॅक्शन्स नाही म्हणत, पण मग हर एक गोष्टीमध्ये नाही का प्रॉपर असलं पाहिजे. मग डिस्ट्रॅक्शन मध्ये अजून म्हटलं गेलं तर मला असं वाटतं इंजिनिअरिंग मध्ये ना डिसिप्लिन थोडं कमी होऊन जातं. मला स्वतःला असं वाटतं, कारण मी जशी आधी होती थोडी डिसिप्लिन थोडीशी कमी झाली. कारण मी आधी म्हणजे अप टू द मार्क होतं. आता कसं सर्वांचं डेडलाईन्स आली तरी हो जाएगा ना, होऊन जाईल ना, तर मग माझं ऍटिट्यूड तसंच झालंय की जाऊ दे होऊन जाईल, मग मी करतच नाही. जी पोरी आधी 11चा टाइम होता आता 10 पर्यंत राहायची, ती आता राहत नाही. मला असं वाटतं डिसिप्लिन कमी झालं आहे. तर मला असं वाटतं ते असं नाही की फ्रेंड्समुळे किंवा काही, पण ते एन्व्हायरमेंटच तसं आहे इंजिनिअरिंगचं की तसंच होऊन जातं. इंजिनिअरिंग मध्ये तर खूप डिस्ट्रॅक्शन आहे, पण जे फर्स्ट डिस्ट्रॅक्शन म्हणजे तर एक लवच असतो, अफेक्शन एका माणसाबद्दल. ते एक जेन्युइन एक ह्युमन नेचर आहे, त्याच्या काही तोड नाही, पण त्याला पण एक स्टेबल आणि कंट्रोल वेनं आपण हँडल केलं ते बरं असतं. त्याचा इफेक्ट नको असू द्या. दुसरं म्हणजे जे वाईट सवय असते, बाकी जे गोष्टी असते, तुम्ही सवय असावी पण वाईट नको, आणि असेल तर त्याला कंट्रोल करा, त्याचा अफेक्ट नको असू द्या. आणि तिसरी म्हणजे तर तुम्ही एन्जॉय करा, सगळं काही करा.
पण तुम्ही एकतर बेस्ट लाईफ जगा असेल तर कॉलेज येतं आपलं अकॅडमिक्स पण सांभाळा आणि ही दुसरी गोष्टी पण सांभाळा जे तुम्ही करंटली चालताय. पॅशन पण करा आणि आपलं अकॅडमिक्स पण करा. बाकी तर मग तुम्हाला सगळं काही होते सोपं. या आन्सर वरून कळतं की जर लाईफ बॅलन्स मध्ये ठेवली तर प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो. डिस्ट्रॅक्शन बोललं तर फ्रेंड्सचे वेगवेगळे रिलेशन्स म्हणजे आता आम्ही रूममेट आमचा ट्राय तिघींचं आम्ही तिघी राहतो तर कधी तिचं आणि माझं खूप छान जमत कधी त्या दोघींचं जास्त तर मग त्याने थोडी मेंटल स्टेबिलिटी नाही राहत की हो खूप डिस्टर्ब होते की आता हिच्यासोबत चांगलं आहे तर नेक्स्ट टाइम तिच्यासोबत चांगलं आहे. ते प्रॉब्लेम्स येतात खरं तर. त्याने थोडंफार होतं डिस्ट्रॅक्शन. पहिले तर नशे या गोष्टीपासून दूर राहिलेलंच बरं. दुसरी गोष्टी तर टॉक्सिक रिलेशनशिप. जेवढे चांगल्या गोष्टी भेटल्या जेवढे चांगले मित्र भेटले तेवढे चांगले. रिलेशनशिप ॲज मी फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नाही म्हणत आहे, मित्रमैत्रिणींचे पण सुद्धा आहे. टॉक्सिक मित्रांपासून दूर राहा. चांगले मित्र भेटलेले थँक गॉड मला तरी चांगले भेटलेले की या गोष्टी येऊन गेला. पण खूप सारे मुलं असे बघितलेले मी काल पण बघितलं फेरमध्ये एकटे होते. ते गोष्ट पाहून घाण वाटली. त्यामुळे आणि आणखी एक गोष्ट म्हणायला गेलं डिस्ट्रॅक्शन बद्दल हेच की अनएक्सपेक्टेड तुमचे हे गोल्स तुमचे की फक्त आपण इमॅजिन करत चाललोय की फर्स्ट इयरला हे करू सेकंड इयरला ते करू. त्यापेक्षा जी वेळ आता आहे ना आता करून टाका. नंतरचा विचार नका करू. कारण की तुम्ही असं प्लॅन करत राहाल होणार काहीच नाही. माझ्यासोबत झालंय. आणि नाही मला पण असं जाणवलं की फर्स्ट इयरला ज्या गोष्टी आपण ठरवतो त्या सेकंड इयरला नाहीच झाल्या तरी आपल्याला काय वाटत नाही कारण की त्या बदललेल्या असतात. तेच पहिले सिगरेट दारू जवळचे मित्र बघितलेत की ह्या गोष्टीमुळे चांगला अभ्यास करणारे चांगले टॉपर असणारे मित्र ह्या गोष्टीमुळे संपले लिटरली. तुला काय वाटतं की कोणते असे डिस्ट्रॅक्शन इंजिनिअरिंग? डिस्ट्रॅक्शन म्हणजे ते इंस्टाग्रामचे रील्स वगैरे सोशल मीडिया त्यात काहीचं असतं जे रिलेशनशिप मध्ये असतं त्यांचं पण एक स्वतः पर्सनल डिस्ट्रॅक्शन चालू असतं. आणि सोशल मीडियामध्ये ते जसं रील स्क्रोल जो बंदा म्हणतोय भाई आता असाइनमेंट लिहायला चालू करतो 2 रील बघून घेऊ फ्रेश वाटेल मला. त्याचा कधी 2 घंटा होऊन जातो ते त्यालाही नाही माहिती असतो. मित्र म्हणजे अभ्यासाचं हे लोड असलं तरी चला इकडे जाऊ तिकडे जाऊ असं. परत गर्लफ्रेंड तर नाहीच मला त्याच काय विषयच नाही. परत असं रिलेशन पण वाटते पण जे आता ज्या मित्रांना गर्लफ्रेंड आहे असं वाटते रिलेशन नसलेलं बरं आहे. दररोज भांडणं वगैरे हे ते तर मला तुला असं कधी वाटलं नाही का त्यांच्याकडे बघून की मला पण रिलेशनशिप मध्ये यायचे? नाही पण असं म्हणजे मित्राचं इतकं ताणतणाव भांडणे पण वाटत नाही कधी रिलेशनशिप मध्ये. अरे बापरे 28-29 नंतर कळतं. आता वाटतं भांडणं सगळं आहे. जेव्हा 28-29 नंतर आपण स्वतःला एकटं बघतो ना मित्र पण त्यांच्या लाईफ मध्ये व्यस्त असतात तेव्हा कळतं आपल्यासोबत कोणतरी पाहिजे होतं. नाही पण त्या होणाऱ्या गोष्टी होतच असते. आता लाईफ टाइम तर कोणी साथ येत नाही. आता जे सोबत मित्र आहेत त्यांना चांगलं करून जर वागवलं तर मला असं वाटतं चांगलं होईल. म्हणजे बेकार जरी ज्या म्हणजे जिथं आपण राहिले तिथे जर जे मित्र आहेत तर त्यांनाच आपण चांगलं केलं तर असं मला वाटते ठीकठाक होईल सगळं. तू कधी ट्रायच केलं ना की इंजिनिअरिंग मध्ये ह्या गोष्टी? नाही. इंजिनिअरिंग लाईफ मध्ये तुमच्या शिक्षकांचा तुम्हाला किती सपोर्ट होता किंवा आहे आता? शिक्षक बघा तुम्ही कॉलेज जर जात असाल तुमची मैत्री जर झाली कुठल्या टीचर सोबत तर टीचर सपोर्ट करतात तुम्हाला. जसं की आमची गाईड आहे जे प्रोजेक्टची ती आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प. इंजिनिअरिंग मध्ये शिक्षकांचं बघा आता ते डिपेंड करते की तुम्ही किती ऍक्टिव्ह राहतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही किती ऍक्टिव्ह राहतात. तुम्ही ऍक्टिव्ह राहणार तर शिक्षक लोक आरामात तुम्हाला बिंदासपणे सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करणार. ते तर आतुरच. पण तुमच्यावर आहे की तुम्ही किती इंटरेस्ट दाखवतात. तुम्ही इंटरेस्ट दाखवणार तर त्यांच्याकडून 100% तुम्हाला सपोर्ट मिळेल. दॅट्स ऑल. बाकी डिपेंड्स तुमचे टीचर्स कसे. जर तुम्ही जे टीचर्स सपोर्ट नाही करत त्यांच्याकडे जाऊन सपोर्ट मागत असाल तर तुम्हाला ऑब्व्हियसली निराशाच भेटणार आहे. जर आता माझा एक क्लब होता कोडिंग अप. त्यासाठी मी बघितलं की आमच्या ब्रांचचे मुलं होते ENTCचे ते क्लब हायर नव्हते करत. ते फक्त CSIT ला करायचे. तर मी तेव्हा टीचरचा सपोर्ट मागितलेला कारण की मला हा क्लब आमच्या ब्रांचमध्ये आणायचा होता. कारण की माझ्या स्किलमुळे मी एकटाच होतो त्या क्लबमध्ये ENTC मधला. तर त्यावेळेस मी बघितलं की टीचरकडनं कोणता सपोर्ट नाही भेटलेला. CSIT मुलं होते. आयटीचे पण होते क्लबमध्ये. फक्त CH होते. CHचे टीचर्स म्हणायचे की नाही ENTCचे नाही पाहिजे आम्हाला. मी आपल्या टीचर्सकडून मागितला सपोर्ट्स. तिथं काही भेटलेलं नाहीये. फक्त ते म्हणत होते की आम्ही बोलतो पण काहीच काही झालेलं नाही. तर असं पाहिजे की म्हणजे त्यावेळेस असं एक्सपेक्ट करतो आपण सपोर्ट पाहिजे. ती कोणाला भेटतो आता आहे काही फ्रेंड्स टॉपर आहे. माझी गर्लफ्रेंडच झाली टॉपर आहे. तर त्यांच्या मागे बघितलेलं मी टॉपर असलं तर तुम्हाला सपोर्ट भेटून जाईल. बाकी तुम्ही जर असे असेल की कधीतरी दिसतंय तुमचं तोंड तर भेटणं अवघड आहे.
खरं सांगायचं झालं तर माझा कधी कॉन्टॅक्टच राहिला नाही शिक्षकांबरोबर. जेव्हा मी सेकंड इयरला आलो होतो त्यावेळेस मला बरेच शिक्षक लोक बोलले होते की तुला बघितलंच नाहीये. आता पण एक सबमिशन चेक करायला गेलो तर मला बोलताय तू आमच्या कॉलेजचा आहे का? ते तर चालू राहिलं, शिक्षकांशी एवढा संबंध आलाच नाही. आणि सपोर्ट तर काही काही शिक्षकांनी जेन्युअनली खूप सपोर्ट केलाय माझ्या प्रोजेक्ट्समध्ये, माझ्या यांच्यामध्ये. तर पण काही काही शिक्षकांशी तर ऑलमोस्ट अजिबातच ओळख नसल्यासारखंच झालंय. सपोर्ट करता तुम्ही रेग्युलर लेक्चर केले तर तुम्ही जाताय इनसेमला जाताय, एंडसेमला जाताय, कोणते सपोर्ट करा ते विचारा. तुला तुम्ही बघितलंच नाही आजपर्यंत, डायरेक्ट बनतात का काय सपोर्ट? म्हणजे टीचर सपोर्टिव्ह असतात, पण स्टुडंटनी पण तेवढं हे पाहिजे ना, केलेलं पाहिजे की बाबा येतंय रेग्युलर लेक्चर्स करताय, सरासोबत बोलत आहे. तसं आमचे आहे मेकॅनिकलचे भरपूर टीचर आहे जे सपोर्ट करतात आम्हाला. मी आतापर्यंत कधी शिक्षकाकडून असा सपोर्ट नाही घेतला, पण मला वाटते जे मुलं दररोज रेग्युलर कॉलेज वगैरे करतात तर त्यांना जे त्यांच्या नजरेत चांगली मुलं आहेत तर त्यांना भेटते वाटते सपोर्ट. पण असं मला म्हणजे जर खरंच जर आपल्याला गरज असेल सपोर्टची तर मला वाटत नाही की शिक्षक नाही म्हणतात म्हणून आपण रिक्वेस्ट केली तर जर खरंच आपलं कंडिशन आहे, आपल्याला सपोर्टची गरज आहे तर करतात शिक्षक लोक, मला असं वाटतं. सो आता इंजिनिअरिंग ऐकलं की मला लगेच आठवतं बंक मारणे किंवा जाणे पण कालवा करणे, दंगा करणे किंवा बंक मारणे. तर मला सांग की तर बंक इंजिनिअरिंग साठी महत्वाचं असतं, कारण की प्रत्येक जण आयुष्यात एकदा तरी बंक मारतात. तू मारलाय? बंक करणं महत्वाचं आहे असं नाही. कॉलेज करून बऱ्याच गोष्टी चांगल्या पण आहे, पण कधी कधी बोर झालं तर बंक करणं तर हे असतं. कारण इंजिनिअरिंगचा अभ्यासच असा आहे की बोर होणार माणूस, आणि बंक केल्यावर मला नाही वाटत काही इश्यू आहे त्याच्यामध्ये किंवा काही प्रॉब्लेम आहे. जर बंक करून काय करतोय ती गोष्ट महत्वाची आहे कधी पण. बंक आणि जर तुम्ही रेग्युलरली कॉलेज करतच नाहीये आणि त्यानंतर बंक करून पण तुम्ही काय करत नाहीये तर ती गोष्ट नुकसानदायकच. मी तर खूपदा बंक मारलाय. ते पण दुसऱ्या कामासाठी. तुम्हाला इंजिनिअरिंग लाईफ मध्ये असं नाही की तुम्ही अभ्यासच करा, खूप काही करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण करत राहा. ड्रामा, ऍक्टिंग, डान्सिंग, जे काही तुमची ऍक्टिव्हिटीज जे तुम्हाला इंटरेस्ट असेल. पण बंक मारणं ही चुकीची गोष्ट आहे. पण एक दोनदा चालते, म्हणजे काही इम्पॉर्टंट काम असलं, हे सगळं काही थोडं फ्रेंड्स सोबत एन्जॉयबल करणं. कारण केलंही पाहिजे. माणसाने कसं एवढंही असं लिनियंट नाही राहायचं, एकदम असं सिम्पल साधा सुद्धा नाही राहायचं. थोडंफार तर असलं पाहिजे भाई, राऊडी टाईप. पण त्याचा इफेक्ट नाही का, त्याला सवय नाही बनवायची माणसानं. एक असं एक वाईट सवय आहे. बंक तुम्ही मारा, पण तुम्ही अभ्यास सोडून एका दुसऱ्या कामाला जाताय तर हे जाणून ठेवा की ते काम खूप इम्पॉर्टंट असलं पाहिजे. तुम्ही झोपा काढायला हे सगळी गोष्टीला अगर बंक मारत असेल तर ते तुमचं लॉस आहे आणि तुमच्या पॅरेंट्सचाही लॉस आहे, कारण एवढे पैसे घालून आहे. बाकी तुम्ही बंक मारा, एन्जॉय करा, पण असलं पाहिजे की इम्पॉर्टंट कामासाठी असलं पाहिजे, नाही तर अवॉइड करा थोडंफार. बाकी तर इंजिनिअरिंग लाईफ मध्ये थोडंफार बंक चालते, थोडंफार तरी चालते. एन्जॉय केलं पाहिजे, पण सवय नको बनवा त्याची. बरोबर आहे. सो मी असं जाणवलं आहे की प्लेसमेंट प्लस एक्झाम्स किंवा सिलेबस कव्हर करणं असेल, हे सगळं दोन्ही गोष्टी कसं बॅलन्स करता किंवा कसं मॅनेज करायचं? प्लेसमेंटसाठी प्रिपरेशन आपण करू शकतो. माझं म्हणणं आहे की तसे इंजिनियर्स लास्ट टाइमलाच अभ्यास करतात ना, तर तुमचा जो पूर्ण एक सेमिस्टर असतो, असं वाटतं 2-3 महिने तर आपलं असंच म्हणजे असेच जातात, जेवढं मला तरी माहिती आहे. आणि सर्वांचा पण तोच सीन आहे. तर त्या टाइमला तुम्ही जर प्लेसमेंटसाठी IT जॉबला बसत असेल तर तुम्ही कोडिंग करू शकता आणि कोडिंगला तेवढा वेळ देऊ शकता तुम्ही. मला असं वाटतं हे झालं, किंवा गव्हर्नमेंट एक्झामसाठी पण प्रिपरेशन होऊ शकते इंजिनिअरिंग सोबत. एवढा टाइम भेटतो, खरंच भेटतो. ठीक आहे, जर तुम्ही इव्हेंट्स वगैरे करत असाल तर त्या बाबतीत मला एवढं माहित नाही, पण मग त्यामधून पण जर वेळ काढायचं म्हटलं तर काढू शकतो. मला असं वाटतं एवढा टाइम कन्झ्युमिंग इंजिनिअरिंग तरी नाहीये. म्हणूनच तर असे कितीतरी जण आहे जे इंजिनिअरिंग म्हणजे त्या फील्डमध्ये जात नाही, दुसरीकडेच जातात, कारण त्या 4 वर्षात त्यांना खूप टाइम स्पॅन भेटून जातो स्वतःचं पॅशन फॉलो करायला, किंवा आपण हॉबीज ते पण आपण जपू शकतो. वो बोलते हैं ना कि कुछ नहीं समझे तो इंजीनियरिंग कर लो, तो इंजीनियरिंग वैसी ही है. एंड 2 महीने इज लाइक हेक्टिक. वाइवा हो गया, प्रैक्टिकल सबमिशंस या एग्जाम मतलब एक दिन पहले ही पढ़ते या सुबह पढ़ते. तो इंजीनियरिंग में बहुत टाइम मिलता है, बहुत ज़्यादा टाइम मिलता है कि तुम अपनी स्किल्स, अपनी एक्टिविटीज़, अपनी हॉबीज बिल्डअप कर सकते हो या अलग अलग इसमें पार्टिसिपेट कर सकते हैं. रही बात प्लेसमेंट की, तो जिसको कोडिंग करना है वगैरह तो वो प्रैक्टिस भी कर सकता है, क्लासेस लगा सकता है. इंजीनियरिंग में है टाइम तो वो कर सकते हैं. मी असं ऐकलंय की इंजिनिअरिंग म्हणजे करताना किंवा इंजिनियर जेव्हा बनतो
तेव्हा तो फक्त एक नाईट आधीच अभ्यास करतो आणि पुढच्या दिवशी एक्झाम देतो. हे खरं आहे का नाही? ट्रू आहे, ट्रू आहे. एकदम खरं आहे. असं का? आता तुला सांगू म्हणजे कसं, आता महिनेभर 6 महिन्याचा कोर्स तरी असला, पुरं काय अभ्यास तर असं थोडाफार करत असेल आणि कॉलेजवर येणं जाणं ते तर म्हणजे 0%. ते अटेंडन्स ते फक्त नावासाठीच आहे. तर हसते का ना की आपण पूर्ण सेमिस्टर एन्जॉय करतो आणि शेवटच्या दिवसावर पुस्तक घेऊन बसला. आणि इंजिनियर एक मात्र असं माणूस आणि एक मात्र असं स्टुडंट असतो, इंजिनियर स्टुडंट, जो एका रात्री बसून पण अख्खा सिलेबस कव्हर करू शकतो आणि पास पण होऊन दाखवतो. ही पॉवर आहे इंजिनियर. ही पॉवर आहे इंजिनियरची. आणि इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त कुठल्याही फील्डच्या माणूस तशी पॉवर नसते. कारण इंजिनिअरिंगचा माणूस किती एक्स्ट्रीम प्रेशर असला हँडल करू शकतो आरामात हसत खेळत. काय असं होतं म्हणजे जेव्हा पण पेपर असतो आम्हाला माहिती असतं की 2 दिवसानंतर आमचा पेपर आहे. आम्ही त्या दिवशी सोचतो की बाई अभ्यासाला बसायचं. आम्ही कधी बसतच नाही. बाई आता बसू, एक चाय पिऊन येऊ, जरा फ्रेश होईल, नंतर सायंकाळी बसू. टाइम काय येत नाही. टाइम काही येत नाही. जसं 12 वाजता आणि मॉर्निंगला पेपर आहे. भाई पेपर आहे सकाळी, करायचं काय? त्याला कॉल, भाई नोट्स दे मला, भाई मला सांग आता इम्पॉर्टंट क्वेश्चन काय, उद्या काय पडू शकतंय. असंच चालतंय भाई आमचं. एक कोणतरी असा असतो व्यक्ती जो की ऑल बॅचला, सगळ्या बॅचला सगळं काहीतरी पुरवतच असतो. त्याला एक फोन केला, एक फोन केला. तुमच्यात आहे का कोण? सगळं तुम्हाला सगळं पुरवतात? येस. नाही, पास तर होतात पण त्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स लागतो. तुम्हाला म्हणजे अभ्यास झाला नाही झाला, भावा दुसरा मित्र असतो, टेन्शन घेऊ नको भावा, पेपर भरो, तू काही लिहू नये पण पेपर भरो. कॉन्फिडन्स मेन आहे याच्यामध्ये. आमचा वायवा असताना एक किस्सा झालेला. आम्ही कोणी काही अभ्यास करायला नव्हता आणि आय थिंक BWचा काहीतरी हे वायवा होती आमची. तर पोरांनी काही केलं नाही, अभ्यास रिलेटेड अभ्यास करून गेले होते. आमचा एक गडी होता, म्हणजे मी होतो, माझा एक मित्र होता. हा बोलत नव्हता त्याच्यावर, मी काहीतरी कॉन्फिडन्स मध्ये बोलत होतो, तो त्याला वाटत होतं की हा बरोबर बोलतोय. त्यामुळे कॉन्फिडन्स ठेवा, आयुष्यात इंजिनिअरिंग निघेल तुमची. कॉन्फिडन्स ठेवला. हा. आणि इंजिनिअरिंगच्या एक्झाम मध्ये एक पर्टिक्युलर असा एक ग्रुप असतो पोरांचा की खूप अभ्यास करतात, पण फोन करून म्हणणार तुझा किती झाला, अरे माझा काहीच नाही झाला रे, अरे खरंच काही नाही झाला. आणि दुसऱ्या दिवशी तो 3 सप्लिमेंट लावून येतो. तर अशा लोकांचा भरपूर त्रास झाला इंजिनिअरिंग मध्ये. साप असतं साप. आणि मी असं पण ऐकलंय की एक्झामच्या काळामध्ये जो नोट्स पुरवतो तो देव असतो. हे खरं आहे का नाही? हाच आमचा देव. हाच आमचा देव. द्यायचा का तुम्हाला notes? हा नक्की द्यायचा. रात्री कॉल करून या, ते त्याच्या रूम वरती जाऊ. सो आता मला सांग की इंजिनिअरिंग बद्दलच्या अशा आवडत्या 3 गोष्टी तुझ्या आणि न आवडत्या किंवा 3 वाईट गोष्टी इंजिनिअरिंग बद्दल काय सांगशील? आधी तर नावडती सांगतो मी. हा. हे आहे असाइनमेंट मॅनेजमेंट, हे सगळं काही. आता खरं सांगितलं तर असाइनमेंट तुम्ही एवढे सारे भरभरून लिहितात, सगळं शेवटी रद्दीतच जाणार आहे. तर अर्थ काय त्याचा, मला सेन्स काही वाटत नाही. कारण पोरं स्वतःहून कधी काही लिहित नाही, ते बाहेरून इकडून तिकडून पैसे देऊन लिहून घेतात. ते एक मला वाटते हे थोडं मॅनेजमेंट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक तर तुम्ही ते तुमचं टाइम मॅनेजमेंट असतं थोडंफार. जे आपले इंजिनिअरिंग मध्ये कसं असते ना की तुम्ही इव्हेंट्स होतात, खूप काही इव्हेंट्स होतात. त्यामध्ये कसं असतं ना, तुम्ही फोर्स नको करा पोरांना असं काय इव्हेंटसाठी इकडे या तिकडे. पोराला इंटरेस्ट असेल ना, तो नेमकं येणार तिथं. हे मला वाटते कधी कधी कॉलेजमध्ये थोडेफार इव्हेंट असतात, त्यामध्ये फोर्स करतात पोरांना, इकडे या तिकडे पैसे द्या, याच्यात पैसे इन्व्हेस्ट करा, याच्यात पैसे इन्व्हेस्ट करा. भले आउटपुट मिळेल का नाही मिळेल ते माहित नाही, पण हे गोष्टी मला एक वाईट वाटते थोडं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की पेपर, आता जसं आता नाव नाही घेणार मी, पण कसं असतं ना, सगळे पोरं म्हणजे हुशार नसते. सगळ्यांची एक कॅपेबिलिटी असते अभ्यासामध्ये की तुम्ही असं नको ठरवा की जे पोरगा खूप चांगले मार्क्स आणतो तोच हुशार असते आणि ज्याला काही येत नाही त्याला किटी बसते, बॅग बसते, तो ढ असते. सगळ्यांमध्ये टॅलेंट असते. तर माझं कॉलेज तर्फे अशी असते की ज्यांना अभ्यासा व्यतिरिक्त खूप काही पॅशनेबल टॅलेंट असते त्यांना एनकरेज करा, त्यांना इकडे तिकडे अपॉर्च्युनिटीज द्या. हे बघून नको करा की त्यांचं अकॅडमिक कसं आहे, हे सुद्धा बघा की त्यांचं करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बॅकग्राऊंड कसं स्ट्रॉंग आहे. कारण सगळे पोरं इंजिनिअरिंग नाही बनत ना. कोणी क्रिकेटर बनून माहित नाही, कोणी फ्युचरिस्टिक सिंगर बनेल, खूप मोठा ऍक्टर बनेल. तर कसं त्याला एकच नजरेने नको बघा, त्याला दुसऱ्या नजरेने बघा. 2 पैलू असते ना कॉईनचे, तसं बघा. हे मला मॅनेजमेंट सगळे कॉलेजने थोडाफार तरी असं ठेवला पाहिजे की आपण पोरांना नाही का 2 तर्फांनी असं मेजर केलं पाहिजे. एक तर अकॅडमिक पण करा, पण सोबत त्याचा बॅकग्राऊंड बघा की तो कुठला पॅशन फॉलो करतो. हे सगळ्या गोष्टी, हे 3 गोष्टी जे मला वाटते थोडी वाईट आणि हे कॉलेजने थोडं सुधार फार केलं पाहिजे.
कॉलेज लाईफ आवडत्या 3 गोष्टी आवडतं 3 गोष्टीमध्ये. एक तर कॉलेजमध्ये तुम्हाला एक तर मेमोरीज आणि अपॉर्च्युनिटीज भरभरून मिळतात. असं होतच नाही की तुम्हाला कॉलेजला तुमची एकदम असं बोरिंग जाणार. ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसं ग्रास्प करता त्याला. तुम्ही बरोबर त्याला अपॉर्च्युनिटी यूज केला, तुमची कॉलेजला एकदम भरभरून आनंदात जाणार. हे कॉलेज लाईफ मध्ये तुम्हाला मिळेलच मिळेल. दुसरी गोष्ट होते फ्रेंड सर्कल आणि एन्जॉयमेंट. तुम्हाला चांगले वाईट पण मिळणार, चांगलेही मिळणार, लाईफ टाइम जे फॉरएव्हर राहणार आहे फॉरएव्हर पण येस तेही मिळणार. तर तुमच्यावर आहे की तुम्ही आपले फ्रेंड कसे ठरवतात. बाकी कॉलेज लाईफ मध्ये तुम्हाला खूपच फ्रेंड शिवाय तुम्हाला काही पर्यायच नाही कॉलेज लाईफ मध्ये सर्व्हाइव्ह करायचा. फ्रेंड नसेल तर कॉलेज लाईफ मध्ये सर्व्हाइव्हच इम्पॉसिबल नाही. मग घरातून कॉलेज, कॉलेज टू घर हेच चालत राहील तुमचं. हे 2 गोष्टी आहे. आणि तिसरी गोष्टी म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये हे असते तुम्हाला की तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट कॉलेज शिकवतो ना तो असते मॅनेजमेंट. तुमचा लाईफ मॅनेजमेंट. मनी, डिप्रेशन, इमोशनल हे सगळं असते लाईफ मध्ये. पण तुमचं लाईफचं मॅनेजमेंट कसं असते, कॉलेज नंतर तुमची लाईफ कशी जाणार, ते तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करणार ते कॉलेजमध्ये तुम्हाला शिकायला मिळते. भले ते अकॅडमिक असो, तुमचं हॉस्टेल लाईफ असो, टाइम मॅनेजमेंट असो, तुमची मनी मॅनेजमेंट असो, या तुमचं लव्ह लाईफ असो, या खूप काही गोष्टी असो, या पर्सनल लाईफ असो, तुम्ही कसं टॅकल करणार. कारण कॉलेजमध्ये मला तरी कम्फर्ट झोन असते, पण कॉलेज नंतर नाही का असली दुनियादारी असते आणि तिकडे सगळे लोक टिकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक चांगलं कॅलिबर पाहिजे, चांगला स्टेबलाइज एक माइंडसेट पाहिजे आणि तेच तुम्हाला कॉलेज शिकवतं. तर आता मला सांगा की आता 4 वर्ष तुम्ही इंजिनिअरिंग केलंय, सो असे कोणते किस्से आहेत जे तुम्हाला कायम आठवतील? हा, माझा एक किस्सा आहे. मी एका पेपरला मायक्रो नेलत्या. मायक्रो म्हणजे नीट सांग. मायक्रो म्हणजे मी चीट नेलती. 2-3 चीट नेलत्या मी एका पेपरला. तर मग मी लिहित होता, माझ्यावरती फॅन होता आणि खिडकी बाजूलाच होती. आणि माझ्या बाजूच्या मुलापाशी मॅम बसली होती, कारण आमच्या ब्लॉक मध्ये फक्त 20च पोरं होती, जास्त नव्हते. आमचा लास्ट ब्लॉक होता. मॅडम माझ्या बाजूच्या टेबल होती. खिडकीतून हवा आली, मी पेपर उडाला आणि चीट मॅडमच्या पायावरती गेली. हे किस्सा मी कधीही नाही विसरलो. पुढे काय झालं मला पुढचं काय मॅम मग हे केलं, म्हणले आणखीन चीट आहे का. मी नाही म्हणलं, लपून ठेवलं मी चीट. आणि लपून ठेवल्या फक्त एकच आहे म्हणलं. मॅडमनं मला पेपर देऊन दिला, पण नंतर मी सगळे चीट पेपरात टाकले आणि मॅडम एकदम आले. मग परत 3 सापडले. हे किस्सा मी कधीच नाही विसरणार. मग तो पेपर निघला का बॅक लागला? नाही निघला. इनसेमच होत. आम्ही सेकंड इयरला आलेलो, कारण की आमची लॉकडाऊनची बॅच होती. आम्ही सेकंड इयरला इथे आलेलो आणि आम्ही सगळे रूममेट आहे ना. तर आणखी एक 4थ्या मित्राची गाडी होती. आम्ही जस्ट, आम्हाला माहिती नाही ती गाडी म्हणजे पेट्रोल आहे काय नाही. आम्ही जस्ट गाडी घेतलेली, त्याचा कार्टा इंडिकेटर पण बंद होता. जस्ट गेलेलो की भाई पुणेला नवीन आलेलो, एक्सप्लोर करूया पुणे. निघालो दादा आम्ही गाडी घेऊन, दोघच. दादा म्हणला आमचं की आम्हाला सगळे रस्ते माहिती आहे. भाऊने टाकले ना कुठं तरी हायवे मध्ये, जो आम्हाला पण नाही माहिती. त्यात आमचा फोन पण डेड, की आता रिटर्न कसं जायचं. आणि गाडीमध्ये पण पेट्रोल खतम झालेलं त्या टाइमला. आम्ही चौक वरती गाडी चालवतोय आणि त्या टाइमला असा सीन झालेला की जो हायवेला आम्ही चढलेलो तिथे युटर्नच नव्हतं, कारण की तो ओव्हरफ्लो होता ना वरता. तर आम्ही काय केलं, जे साईडचं डिवायडर सारखं असतं त्यावरती गाडी चढवलेली. हा, आणि तिथनं युटर्न आलेलो. ते सगळं झाल्यानंतर रूम वरती आल्यानंतर तुझी रिॲक्शन काय होती? काय बाबा, आपण चार्ज करू मोबाईल घेऊन जाऊ आणि पहिले तर लोकेशन सेट करू कुठे जायचं आहे आपल्याला. तुझ्याकडे कोणता असा किस्सा आहे? माझ्याकडे एक किस्सा आहे की एकदा वायवाला मी पेन ड्राईव्ह नेलता, कारण कोड हे तर इम्पॉसिबल आहे आपण पाठ करून जाणं. वायवाच्या एक्झामला? हा, वायवाची पेन ड्राईव्ह मध्ये टाकून नेलते. तर मग पेन ड्राईव्ह पकडला मॅडम, लावला की लगेच पकडला. तर मग मी काय लिहिलं नव्हतं, फक्त मग मला लास्टला माझी ओरल झाली. मॅम म्हणे घरी जाय, मी घरी निघाला. मग मॅम म्हणे बस इथं ओरलचं प्रिपेअर कर. आणि मग मॅडमनं पेन ड्राईव्ह घेतला. मग ओरलच्या टायमाला गेला तर मॅडमनं मला फक्त इतकंच विचारलं की तू काय म्हणतात चीट केली का नाही पेन ड्राईव्ह. मी हो म्हणलं तर मॅडमनं मला पास करून दिलं. माझ्यासोबत जे 2 मुलं होते त्यांचे पेन ड्राईव्ह मध्ये फोटो निघून ते नाही म्हणलं तर त्यांची ओरल बॅक लागली. तर मला वाटते खरं बोललं तर तुझा प्रामाणिकपणा तिथं तुला. मला मॅमनं एकच क्वेश्चन विचारला की तू पेन ड्राईव्ह आणला होता. मी हो बोललो, बस मी पास आहे त्या दोघांची बॅग. त्या सर्व इंजिनिअरिंगचे एक्झाम झालं, ओरल झाले, सर्व सॉरी मॅम म्हणून काढलेले. आम्ही करत बसलो येण्यासारखा अभ्यास आणि हे फक्त सॉरी मॅम म्हणून सगळे इंजिनिअरिंग पास करून टाकलेले. अरे आमचे आणि मेकॅनिकलचे सबमिशन्स खूप बेकार असतात. आमचे एक कशाचं डॉमचं सबमिशन होतं माझं, त्या स्मरांशी माझं बिलकुल जमत नव्हतं. ठीक आहे.
त्यांनी मला 15 ते 16 वेळा फाईल रिटर्न पाठवली. मी गेलो, फाईल बघितली, फेकून द्यायचं. एक लिमिट पर्यंत ऐकलं मेकॅनिकलचे गरम असता पोरं, त्यात मी नागपूरचं आहे, तर ते रागामुळे होतच असतं. फाईल घेतली मी, 16वी वेळा माझ्या हातात फाईल आली, मी बघितलं, काहीच प्रॉब्लेम नव्हती. ते बोले डबल लिहून आण. असं करता करता मी 350 पेजेस लिहिले होते. कॅबिनच्या बाहेर निघालो, रागात होतो, माहितीच नाही, असं निघतोय, कॅबिनचा दरवाजा होता, त्याला ग्लास होता. मी असं फाईल अशी घेतली ना, अशी बुक्की मारली तर ते काच फुटला. तर मी माझ्या क्लासरूम मध्ये गेलो. माझा जवळचा मित्र तेजस खराटे, तो असा धावत होता, लंबे कसे होते त्याचे, सर तिकडून आले, तर त्यांना वाटलं की त्यांनी फोडला, पण राग माझ्यावर होता ना. मी क्लासरूम मध्ये बसलो होतो, माझ्या हातात रक्त लागलं होतं. माझा जवळचा मित्र होता, एक होता तपन म्हणून, तर त्याचा तो बोले सिद्धे हात साफ कर. मी असा हात मागून, काय रे प्रतीक, काच कोणी फोडला? म्हटलं सर माहिती नाही. तूच गेला होता म्हणे आता म्हणे इथून. म्हटलं सर कॅमेरा बघून. आमच्या डिपार्टमेंटमध्ये कॅमेरा नाही. बोलतोय की कॅमेरा चेक करू. म्हटलं सर बिंदास करा, काय विषय नाही, करा तुम्ही. दुसऱ्या दिवशी डबल सबमिशन करायला गेलो, मग डोकं खराब झालं होतं ना. म्हटलं सर आता हे लास्ट सबमिशन आहे, घरी कॉल करतो. डायरेक्ट बोला म्हटलं, काय करणार आहे, म्हणजे एक लिमिट असते पोरांची, नाही करणार ना. बस त्या रागामुळे मग काच फुटला. त्याच्यानंतर मग बऱ्याच जण वर्षात गेले, आखरीपर्यंत आजपर्यंत मी सापडलो नाही. जर व्हिडिओ लीक झाला तर शाळेत सापडू शकतो, पण इंजिनिअरिंग झाली आता, सो काही विषय नाही. एक किस्सा आहे माझ्याकडे राजगड बद्दलचा. सीन असा आहे की ट्रेकिंग करायला गेलो आम्ही राजगडला, उन्हाळ्याचे दिवस. तर हे माहित होतं की टाक्यामध्ये पाणी असेल, राजगडच्या टाक्यामध्ये पाणी असेल. मग आम्ही सोबत 5-6 लिटर पाणी घेऊन, भात घेऊन, तांदूळ घेऊन, तो छोटासा स्टोव घेऊन ट्रेकिंगचा, सगळ्यांच्या ह्याच्यावर पाठीवर ट्रेकिंगची बॅग, त्याच्यामध्ये 10-15 किलो सामान, आणि भर उन्हामध्ये, आता उन्हामध्ये चालता येणार नाही अशा उन्हामध्ये आम्ही तो किल्ला चढलेला राजगड, पूर्ण हालत डाऊन. मित्र चांगले सोबत, त्यामुळे कसं तरी एकमेकाला घेऊन नेलो वरती. नंतर मग फिरलो राजगड, त्या उन्हामध्ये फिरलो. शेवटी पहिला दिवस पाणी टिकून गेलं. रात्री टेंट बिंट टाकलेला, जेवण केलेलं, त्यामध्ये मागून साप निघताय, कुठे काय होतंय, फुल फाटलेली. दुसऱ्या दिवशी मग बाले किल्ला चढलेलो. थोडाफार नाश्ता करायचा म्हटलं तर माकड आले, सगळं घेऊन चालले गेले. नंतर पाणी संपलेलं, टाकीमध्ये पाणी नाही काही. मग तिथलचेच ते बाय तर थोडेफार पाणी विकणार, 40 रुपयाची एक बॉटल. ठीक आहे, त्यांची मेहनत आहे एवढ्यावरती पाणी घेऊन, तर त्यामुळे घेतलं पाणी त्यांच्याकडून, पिलं. ते एक गोष्ट भारी होती की हा एक्सपिरियन्स खूप मोठा होता. आणि मला वाटतं की हे सगळं हे टॅकल करणं, मला वाटतं इंजिनिअरिंगमुळे तुला सोपं गेलं असेल, किंवा हॉस्टेल लाईफमुळे तुला सोपं गेलं असेल. आणि त्यानंतरची मेन गोष्ट म्हणजे येताना माझ्या गर्लफ्रेंडचा झाला ऍक्सिडेंट स्कूटीवरनं. मग त्यासाठी आम्ही बोलवली दुसरीकडून गाडी, परत मित्रांची, त्या कारमध्ये टाकून नेलं. ते 3 जणांचा ऍक्सिडेंट झाला एका गाडीवर. टेंट बिंट होते त्यांच्याकडे, सगळे घसडून पडलेले राजगडवरून खाली येताना बाईकवरनं. हॉस्पिटल नेलं, तिथं चेकअप झालं, काही नाही, नॉर्मल लागलेलं सगळ्यांना. नंतर मग महिनाभर बेड रेस्ट सगळ्यांना. तशा हालतमध्ये स्कूटीवर आम्ही वापस येतोय. मग मला असं वाटतं की हे ऐकून की इंजिनिअरिंग मध्ये जरी नाही काय केलं तरी मेमरीज तुमच्या लाईफ लॉंग बनतील, असं इंजिनिअरिंग झालं पाहिजे. बरोबर. तुझा असा कोणता आम्ही पुण्यात आल्यानंतर आम्हाला वाटायचं पुणे घुमायचं. तर आमचा प्रॉपरचा मित्र होता प्रथमेश दादा गिरमे. आम्ही आला म्हणायचो दादा पुणे घुमो. दादा म्हणते हे पुण्यात काही नाही रे, म्हणते दादा पुण्याच्या बाहेर घुमो. आई नाही म्हणते रे, तू समजत, आई नाही म्हणते. असं करता करता आमचे 3 वर्ष निघून गेले. भरपूर ट्रिप्स प्लॅन झाले. कधी रात्रीचे 3 वाजता बसायचो मग हॉस्टेलला की बाबा आपल्याला आता एक दिवस प्लॅन झाला गुजरातचा स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचा. हा ना, मी गट्टर होतो की भाई जायचंच आहे आता. आम्ही रेडी होतो. आमचं होतं की भाऊ आता दादा म्हटलं की घेऊन जाईल, चला घेऊन जाईल. 3:30चे 5 वाजले आणि 5 वाजता दादा उठून बोलतो की काय जायचंय त्याला, दगडूशेठला जाऊन 5:30 वाजले. असं करता करता आमचं हॉस्टेल लाईफ गेलंय, बट एन्जॉय केला आम्ही हॉस्टेल लाईफ भरपूर. म्हणजे नुसते किस्सेच, इंजिनिअरिंग लाईफ म्हणले की नुसते किस्से. सो आता मला सांग की तुमच्या कॉलेजने किंवा इंजिनिअरिंगने तुला अशी कोणत्या सगळ्यात बेस्ट गोष्ट दिली किंवा आठवते? पहिलं म्हणजे तर मेमरीज, आणि दुसरं म्हणजे कशी सिच्युएशन आली तर हँडल करू शकतो. ऑपॉर्च्युनिटी मी सांगू शकतो की मला माझ्या कॉलेजनं एकतर अँकरिंग करायची ऑपॉर्च्युनिटी चांगली दिली, ऍक्टिंगची ऑपॉर्च्युनिटी, ड्रामा करायची ऑपॉर्च्युनिटी चांगली दिली. आधी तर मी खूप घाबरत होतो, मला थोडाफार टॅलेंट होता, पण कसं पुण्यासारख्या मोठ्या शहरात म्हणजे कसं खूप मोठे मोठे असतात इव्हेंट्स, तर कसं एक हिंमत नसते की भाई करू का नाही ट्राय. पण कॉलेजचे कल्चर, येस, नसतो गेलो. तर कॉलेजमध्ये थोडेफार इव्हेंट्स, थोडेफार क्लब्स जॉईन्स केले, त्यामुळे थोडी म्हणजे कसं स्ट्रॉंगनेस, म्हणजे हिंमत आली की आपण करू शकतो. ट्राय देता देता आज आता कॉलेजचा पोरगा आता बाहेर जाऊन फिल्म्स करतो, ड्रामास करतो. IIT बॉम्बे मध्ये जाऊन मूड इंडिओ केलाय.
खूप काही गोष्टी केली आणि अँकरिंग केले, शोज करले, तर खूप अपॉर्च्युनिटीज मिळते. तर तुमच्यावर आहे की तुम्ही अपॉर्च्युनिटीज घ्या कॉलेजतर्फे, मिस नको करा. इंजिनिअरिंगने आम्हाला एवढे डेट बेडवर आठवायला खूप साऱ्या गोष्टी दिल्या. स्नॅपचॅटची मेमरीज पाहून खुश होऊ शकतो मरताना पण, एवढ्या साऱ्या गोष्टी दिल्या. मित्र दिले लग्नात नाचायला, जे येऊन लग्नात नाचेल खूप सारे. आणखी म्हणायला गेलं तर मग ऍडजस्ट करणं शिकवलं आयुष्यात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे कुठे पण जाऊन काही पण ऍडजस्ट करू शकतो. आता कोणासोबत पण टाका राहायला, कुठे पण पाठवून द्या, करू शकतो, त्या सिच्युएशनच्या बाहेर येऊ शकतो. सो आता माझा पुढचा क्वेश्चन खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण की तो प्रत्येकाला आवडेल. की इंजिनिअरिंग म्हटलं की असं आपण म्हणतो की इंजिनिअरिंग म्हटलं की फक्त मुलं असतात, की मुलींचा रेशिओ खूप कमी असतो. सो तुम्ही इंजिनिअरिंग आता केलंय, तुमचे 4 इयर झालेत कम्प्लीट, आता फायनल इयर चालू आहे तुमचं. सो तुम्ही काय जाणवलंय ओव्हरऑल तुमचं आणि बॉईजचं जे रिलेशन आहे असतं फ्रेंड्सचं किंवा क्लासमधलं, ते कसं होतं? मला असं वाटतं ते भारी, म्हणजे पोरांचं तर असतेच, त्या बाबतीत डाऊटच नाही. माझं पूर्ण वर्ल्ड मध्येच ती किस्सा म्हणजे नाही का हे असणार. पण पोरींचं पण खूप भारी असते. मला असं वाटतं फक्त टिकवून घेणारं पाहिजे. पोरींमध्ये ना थोडं इमोशन्सचा जास्ती प्रॉब्लेम येतो. थोडंसं खटकलं की मनाला लागून जाते. पोरांमध्ये मनाला नाही लागत. 2-3 शिव्या दिल्या झालं, मोकळं झालं, काही विषय नाही. पण इकडे शिव्या नाही. माझं म्हणणं आहे फक्त असं तोंडावर बोला, मग काहीच टेन्शन येणार नाही. मला असं वाटतं सर्व एकदम प्रॉपर राहील. मला नाही पटलं भाई, तुला नाही पटत आहे बोलून दे सरळ, संपला विषय. मी अशी आहे की मी 12वी पर्यंत 12th पर्यंत एकही मुलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते. कधी एका मुलाशी बोललेही नाही. आणि इंजिनिअरिंग मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट. पण बॉईज नसते, मुलं नसते, ते इंजिनिअरिंग इम्पॉसिबल. बोरिंग लाईफ म्हणतात तर बोरिंग लाईफ म्हणू शकते. त्यांनी खूप काही शिकवलं, खूप काही दिलं, खूप काही मेमरीज दिल्या, खूप जास्त. म्हणजे मुलं आहेत तर एंजॉयमेंट आहे बस लाइफ में। लड़कियों की फ्रेंडशिप आई तो एक्सपेक्टेशंस आती है, बहुत इमोशनली एक्सपेक्टेशंस बहुत रहते हैं, बट वही बात लड़कों की रही तो इतने एक्सपेक्टेशंस नहीं रहते। क्योंकि वो समझ लेते हैं, वो बिना बोले ही समझ लेते हैं। बट लड़कियों के इसमें बोलना पड़ता है कि अरे आई एम एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम यू, ऐसा। तो बट हमारे जो ग्रुप में लड़के थे उन्होंने सच में बहुत हमें सिखाया है। हम हमारे कंफर्ट जोन से हमें बाहर लाए, और वो नहीं रहते तो शायद हमारी इंजीनियरिंग इतनी अच्छी जाती नहीं, इतनी मेमोरेबल नहीं जाती। तो आई गिव इट टू ऑल बॉयज हमारी इंजीनियरिंग के लिए, क्रेडिट है उनको भी कि अच्छा गया हमारी इंजीनियरिंग वगैरह। आता तू इंजिनिअरिंग घेतलंय, आता तुला अभिमान वाटतो? इंजिनिअरिंग काय दुनिया गाजवतोय. इंजिनिअरिंग तर चूज केलं मी. इंजिनिअरिंग मी हा विचार म्हणून चूज केलं होतं की एक चांगला मोठा इंजिनियर बनेल. फर्स्ट ऑफ ऑल तर जसं 12वीला होतं, 12वी नंतर तर सगळ्यांच्या IIT JEE आणि नीट असते. मी तर दोन्ही घेतलं होतं. पण आता सगळे माझे मित्र म्हणे JEE करले, नीट मत करले, असं बोलता बोलता JEE केला आपण. तर IIT तर नाही भेटलं, हा कॉलेज भेटला. चला असू द्या, भेटलं तर भेटलं, चांगला आता फ्लो चालू आहे. पण कधी कधी वाटते की आपण याच्यापेक्षा बेटर काय केलं असतं. पण इंजिनिअरिंग मध्ये एक गोष्ट मला शिकायला भेटली की मी भले एक इंजिनिअर नाही बनेल, पण पुढे जाऊन एक चांगला माणूस बनेल की सगळ्या फील्डमध्ये काही ना काहीतरी अचीव करेल मी. आणि इंजिनिअरिंग मध्ये मला खूप काही असं सपोर्ट आणि ऑपॉर्च्युनिटीज भेटली की मी इंजिनियर तर बनेल सुद्धा, शेवटपर्यंत मला डिग्री भेटेल, सगळं काही मिळेल, पण सोबत मी चांगला माणूस बनेल, निघेल. कुठली फील्ड असो इंजिनियरच्या व्यतिरिक्त तिथे जाऊन काही ना काहीतरी झेंडे काढणार मी. आणि ह्याच गोष्टीचा अभिमान असला पाहिजे. हा, मग सांगायला भारी वाटतं इंजिनियर आहे मी. जसं डॉक्टर सांगतात मी डॉक्टर आहे, तसं इंजिनियर सांगायला एक अभिमानाची ते गोष्ट आहेच. इंजिनिअरिंग करणं म्हणजे सोपं तर नाहीये. आता अभिमानाची गोष्ट म्हणजे एक तर आपल्याला आता असं काही एक भीती नसते. इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळते की स्टार्टिंग जसं तुमचं इंजिनिअरिंगचा फ्लो असते, त्यामध्ये तुम्हाला वाटते यार माझा प्लेसमेंट होणार का नाही, मी चांगला टॉप मध्ये असणार का नाही, माझे चांगले मार्क्स येणार का नाही, मला KT नाही बसली पाहिजे, हे सगळी गोष्टीची भीतीच तुम्हाला स्टार्टिंगला असते. पण जसं जसं दिवस जातात, इयर जातात, ते भीती कमी होत जाते. आणि माणूस एवढा म्हणजे ओपन फ्रेंडली, ओपन माइंडेड होऊन जाते, एकदम असं कम्फर्टेबल होऊन जाते की काही झालं तरी चालते, आपण हँडल करून घेणार. हे गोष्ट तुम्हाला फक्त इंजिनिअरिंग पोरांमध्ये दिसणार. किती विकट परिस्थिती असली, इंजिनिअरिंगचा पोरगा बिंदासपणे, रोखठोकपणे तो हँडल करू शकतो. हे गोष्टीचा अभिमान मला इंजिनिअरिंग मध्ये शिकायला भेटली, आणि मला अभिमान आहे की मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, आणि हे ऍटिट्यूड मला इंजिनिअरिंग तर्फेच भेटलं. पहिली गोष्ट तर इंजिनिअरिंग घेतलं तर एक गुड इव्हनिंग म्हणतात. आणि तुम्ही बघतच आहे की इंजिनियर आता कुठे पण आहे, कोणत्या पण फील्डमध्ये गेलं तुम्ही इंजिनियर, पॉलिटिशियन, बँकिंग, सगळ्या सेक्टर्स, प्रत्यक्षात सगळे इंजिनियर, म्हणजे सगळीकडे इंजिनियर्स. त्यामुळे मला वाटते की बाबा
काहीतरी चांगलं केलंय म्हणजे कोणत्या फील्डमध्ये जाऊ शकतो आपण, असं झालंय. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न एक आहे की मला तुम्हाला विचारायची, कारण की तुम्ही सगळे शिफ्ट झालाय पुण्यामध्ये, सो घरी दररोज कॉल करता का? हो, दररोज कॉल होतो. म्हणजे दिवसातून एकदा तर झालाच पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की मी कशी आहे आणि मला कळलं पाहिजे की ते कसे आहे, बस तेवढ्यासाठी. बट हे स्टार्टिंगच्या डेज मध्ये खूप अवघड असतं ना, कारण की कॉल केला की आपण लगेच इमोशनल होतो. सो ती फेज आणि आत्ताची फेज डिफरन्स असणार आहे, कारण की 4 वर्ष गेले. हो, दररोज एक फिक्स टाइमला झोपायच्या वेळेस मम्मीचा कॉल येतो म्हणजे येतोच. कॉल तर मम्मीचा होतोच. सेम प्रश्न असतो, जेवण झालं का, काय खाल्लं, पण कॉल तर फिक्स टाइमला येतो झोपायच्या आधी, पण कॉल तर दररोजच होतो. तू करतोस का स्वतःहून? मी पण कधी कधी करतो स्वतःहून, मम्मीचा पण येतो कधी. मम्मीचा जर नाही आला तर मग मी कॉल करतो, पण मॅक्सिमम टाइम्स तर मम्मीचा फिक्स टाइम वर ते येतोच. मला गॅरंटी असते की येतो म्हणल्यावर. जर नाही आला तर मग मी करतो कॉल. मी रोजच म्हणजे एका दिवसात 2, 3, 4 कॉल होतातच आठवण आली की कॉल व्हिडिओ कॉल, ते पण व्हिडिओ कॉल. मुलं करत नाही ते, मॅक्झिमम मुलं करत नाही व्हिडिओ कॉल अजिबात करत नाही. मुलींचं राहतं की रोज एक व्हिडिओ कॉल तर झालाच पाहिजे. मम्मीचा झाला पाहिजे, नाही तर माझ्याकडनं मी केलाच पाहिजे. आता फर्स्ट डे होता माझा हॉस्टेलचा. मला एकदम एकदम पूर्ण इमोशनल झाले होते, मी पूर्ण रडत होते. मग मी यांना कॉल वगैरे केले की नाही बाबा मला घरीच जायचंय, मला होतच नाहीये, मला घरचेच पाहिजे. पण आता ठीक आहे, आता घरच्यांनाही झालंय की हा राहतेय छान, आम्हाला की हो होतंय मॅनेज, घरचे पण समजून घेतात. त्यांना पण भरपूर कौतुक असेल की जी 1 मिनिट पण आमच्यापासून लांब राहत नव्हती, ती आता पूर्णपणे इंडिपेंडेंटली स्वतःच्या याच्यावर राहते. डेली म्हणजे रोज करतोय की बाबाला कॉल, म्हणजे कसं बोलल्याशिवाय राहिला जात नाही ना घरच्यांसोबत, असा विषय आहे. आणि त्याला पण काळजी राहते की बाबा पोराला एवढं दूर पाठवलंय तर, आणि आपण स्वतःहून कॉल केला पाहिजे, कारण की घरची काळजी करतात ना. हा, स्टार्टिंगला जसं मी फर्स्ट इयर सेकंड इयरला असतो तर दररोज कॉल करत होतो. पण जसं जसं आता थर्ड इयर फोर्थ इयरला आलो मी, तर कॉल थोडे कमी करत असतो. कारण हळूहळू कळते की यार आपण आता एवढे वर्ष इकडे काढले आणि आपल्याला काही आता करायचं आहे. कारण आता माझ्या हिशोबाने मी जसं जसं आई बाबांशी बोलतो, तर मला वाटते की त्यांचं बोलता बोलता मग मला घराची आठवण येते, याची आठवण येते, मग मी डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. बरोबर. आता डिस्ट्रॅक्ट असं वर्ड युज नाही करण्यापेक्षा, पण कधी कधी काय होते, आता आपण इकडे इमोशनल होते, आता आपण इकडे शिकायला आलो, थोडं शिकावं लागेल. दररोज गोष्ट करत बोलत बसणार तर इच्छाही होते माणसाची. मग दररोज आता पॉसिबल नाही की पुणे टू बल्लारशा रोज रोज ट्रॅव्हल करणं, तर थोडं अवॉइड करा. बोला, म्हणजे अख्खा नको, थोडा बोला गरज पडली तर. ते म्हणजे कसं तुमचं एक डिस्टन्स, एक स्टेबलाइज डिस्टन्स असला पाहिजे थोडाफार तरी. आणि बाकी तर कसं तुम्ही मग हँडल करू शकता, तेवढा काही इफेक्ट नाही पडत. मैं भी रोज कॉल करती हूँ, और मेरा भाई जो मेरा छोटा भाई है, मैं उसको छोड़ के आई हूँ घर पे, तो वो डेली मुझे कॉल करता है अपडेट्स देने के लिए, अरे घर में ऐसा हुआ वैसा हुआ. मम्मी से तो बात होती ही रहती है, पापा से रेयरली होती है. हा होतो बाबा, घरच्यांना कोण अवॉइड करणार. पहिला व्हायचा किती डिफरन्स जाणवला? किती डिफरन्स म्हणजे जर कधी मी बाहेर असलेलो या कुठल्या कॉलेजच्या इव्हेंट मध्ये जर टाइम होत असलेला तर मी मॉर्निंगला कॉल करतो, अदरवाइज मी रोजच कॉल करतोय. अभी इंटरव्यू के पहले मम्मी का वीडियो कॉल आके गया, तो मम्मी से बात की, तो दिन में हो ही जाता है 2-3 बार. मम्मी बिजी रहती है तो भाई से पूछ लेती हूँ कैसे है वगैरह घर पे. और अभी फैमिली की यहाँ तो याद आती है, बट अभी घर गए तो फ्रेंड्स की याद आती है. फिर अरे वहाँ छोड़ के आए, यहाँ की याद आ रही है. तो वो है, हाँ, यहाँ रह की घर की याद आती है, वहाँ रह की फ्रेंड्स की याद आती है, बट हो जाता है एडजस्ट वगैरह सब. मित्रांनो, आता मला सांगा की जेव्हा इंजिनिअरिंग तुमचं संपेल आणि घरी जाल, तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टींची आठवण येईल? इंजिनिअरिंग बद्दलचं तुम्ही मिस करेल तर फर्स्ट ऑफ ऑल इव्हेंट्स. कारण माझे कॉलेजचे इव्हेंट्स तर अख्ख्या पुण्यात खूप मोठे दर्जात होता, म्हणजे खूप मोठ्या लेवलमध्ये होतात, तर ते तर मी मिस करेल. आणि सोबत आपले फ्रेंड्स तर ऑफकोर्स ते मिसच करेल मी त्यांना. त्यांच्यासोबत जे पण काही कॉलेजमध्ये मेमोरीज या जे पण आम्ही मेमोरीज क्रिएट केली आहे ते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तर कॉलेजचा जो इन्व्हायरमेंट आहे, संध्याकाळी लोक बसतात, महफिल बसवतात, म्युझिक जॅमलिंग असते, ते खूप मिस करेल मी. ते म्हणजे ते तुम्हाला कॉलेज लाईफ मध्येच भेटेल, असं तुम्हाला कॉर्पोरेट लाईफ मध्ये असं थोडाफार मिळेल नाही. ते कॉर्पोरेट लाईफ तर कॉर्पोरेट लाईफ असते, पण कॉलेज लाईफ तर कॉलेज लाईफ असते. कॉलेज लाईफ सारखी तुम्हाला जे इन्व्हायरमेंट, जे फ्रेशनेस, जी ताजगी म्हणतात त्याला, ते तुम्हाला मिळेल नाही. तर हे 3 गोष्टी मी मिस करेल. आणि खूप गोष्टी आहे, पण हे बेसिकली हे 3 गोष्टी तर मी खूप जास्त मिस करेल. अभी इसके बाद तो कॉर्पोरेट वर्ल्ड में जाना है, तो ये सब जो फ्रीडम है, जो मस्ती मजाक है, फ्रेंड्स है, कैंपस है, का कैंपस बहुत सही है और बारिश में तो बहुत सुंदर दिखता है.
तो ये इन सब की याद आने वाली है। यहाँ से जाने की इच्छा नहीं हो रही है अब। अमूलची चाय, SK वडापाव. म्हणजे मित्र परिवार तर काय म्हणजे असं आहे की बाबा चाललोय तर कधी भेटणार नाही भेटणार, सगळे आपल्या आपल्या रस्ते लागून जातील. बस त्या गोष्टीचं थोडं वाटतं की बाबा आहे आठवणी येतात आणि कॅम्पस पण आहेच. पहिले तर हे पुणे शहर, कारण असं म्हणतं आपल्या महाराष्ट्रात की पुणे तिथे काय उणे. बरोबर ते आणि त्यातली त्यात आमचा कॅम्पस खूप मी मिस करेन, कारण हे पण कारण आमचा कॅम्पस पुण्यामध्ये असं फेमस आहे जरा इव्हेंट हे, आणि असं मोठा कॅम्पस आहे नाही, असं बाहेर असल्याच्यानं मोठा कॅम्पस आहे. हा, तर मग असं कॅम्पसला वाटन असं आठवणी. मित्रपरिवार, कॅम्पस आणि आपला तोच जिथे आपलं रोजचं खातं चालतंय. असा कॅम्पस पूर्ण पुणेमध्ये भेटणं इम्पॉसिबल. खूप छान कॅम्पस भेटलाय, फ्रेंड्स भेटलेत, कोणालाच विसरणं तर इम्पॉसिबल. इवन इथून जाण्याची इच्छाही होत नाही. सगळंच पूर्ण कॉलेज लाईफच मजेमध्ये गेलंय, तर ते सर्व लक्षात ठेवण्यासारखंच आहे. सगळंच लक्षात राहील. मित्रांबरोबर फिरणं, बंक करणं, त्यानंतर मित्रमैत्रिणींबरोबरच जे दिवस राहिलोय, ज्या गोष्टी कॉलेजमध्ये एन्जॉय केलाय, कल्चरल इव्हेंट्स झाले, परत सबमिशन झाले, शिक्षकांच्या शिव्या झाल्या, सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्याच आहे. सर्व लक्षात तर राहतीलच, पूर्ण लाईफ मध्ये लक्षात राहील, कारण सर्वात सुंदर असे 4 वर्ष असं म्हणाल मी इंजिनिअरिंग लाईफला. नक्कीच पहिले तरी शहर, कारण की गडकिल्ल्यानं भरलेलं हे शहर आहे पुणे, त्यामुळे कारण की आमच्याकडे तर फक्त देवगिरी स्पॉट येतो संभाजीनगर जिल्ह्यात. दुसरी गोष्ट ही मित्र, आता माहित नाही कोण भेटेल कोण नाही, त्यामुळे मित्र आठवणार आहे. नंतरचं हे की हे वातावरण सगळं, कारण की फ्रीडम असलेलं. माझं तर वर्क फ्रॉम होम आहे आता कंपनी, नंतर घरीच पडून राहणार आहे. हे रात्रीचं बाहेर निघणं, रात्रभर जागणं 5 वाजेपर्यंत, हे भेटणार नाही. सगळं पार्टी करणं, बाहेर फिरणं, हे सगळं नाही भेटणार. की नो ब्रेन थिंकर, म्हणजे विचार न करता कुठे निघून जाणं, या सगळ्या गोष्टी करायला भेटणार नाही. ते फ्रीडम आताच होतं, पुढे भेटणार नाही, कारण की पुढे खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी होऊन जात्या. ते घ्यायला आता खूप झालं, फ्रीडम झाला, संपला आता थोडक्यात, म्हणजे कॉर्पोरेट लाईफ चालू झाली. कॅम्पस खूप भारी आहे, तर मला असं वाटतं कॅम्पसची तर आठवण येणार. फ्रेंड्स झाले, ज्या गोष्टी शिकलोय त्या नेहमी लक्षात ठेवेन, ज्या चुका केल्या त्या विसरायच्या.